आवाज येते? ठीक आहे, आपण स्टार्ट करू. ज्याला गरज आहे ते जॉईन होतील. ओनली 41 स्टुडंट. ठीक आहे, तर आपण काय बघतो की ऍग्रिकल्चर रिसोर्सेस अवेलेबल इन इंडिया. ओके, तर आपण फर्स्टली लँड बघितले, सेकंड वेदर बघितले, त्याच्यानंतर सीझन बघितले, इरिगेशन बघितले. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघतोय की आणि ऍग्रिकल्चर लेबर, एवढं सगळं आपण बघितलंय. त्याच्यानंतर आपलं काय राहिलं की कॅपिटल आणि मार्केट. ओके, तर हेही ऍग्रिकल्चर रिसोर्सेस आहेत जे ऍग्रिकल्चर करण्यासाठी तुम्हाला यूज होत आहेत. ओके, तर फर्स्टली बघा की कॅपिटल. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय कॅपिटल? कॅपिटल म्हणजे काय? मनी, म्हणजे पैसे. ओके, तर बघा की डेफिनेशन आहे वेल्थ इन द फॉर्म ऑफ मनी और अदर असेट्स ओन्ड बाय द पर्सन और द ऑर्गनायझेशन आर अवेलेबल फॉर द पर्पज सच ॲज अ स्टार्टिंग कंपनी और द इन्व्हेस्टिंग. ओके, तर कॅपिटल म्हणजे सिम्पली तुम्ही म्हणू शकता की मनी और द म्हणजे पैसे. ओके, इट इज द वेल्थ इन द फॉर्म ऑफ मनी, जे काय वेल्थ आहे इन द फॉर्म ऑफ मनी or the assets which is are owned by the various persons, then organization किंवा कंपनीचा जो ओनर असेल त्यांना. ओके, जे मनी मिळतात, दॅट इज द कॅपिटल. ओके, सिम्पली कॅपिटल म्हणजे मनी इन द फॉर्म ऑफ मनी और अदर असेट्स. बघा नेक्स्ट, इन 2009 नियर अबाउट द 70% ऑफ पीपल डिपेंड अपॉन द ॲग्रिकल्चर. 2009 मधलं फिगर सांगितलं की देर विल बी 70% people are mainly depend on agriculture directly or indirectly. 70% people depend होते agriculture वरती directly आहेत किंवा indirectly आहेत. India was not able to achieve the 25% of share of GDP from the agriculture sector. ओके, जवळजवळ काय सांगितलं की 2009 मध्ये बघा की 70% आपण ऍग्रिकल्चर वरती डिपेंड आहे. पण तरी पण काय की इंडिया हॅज नॉट एबल टू अचीव. इंडियाने काय केलं की अचीव नाही केलेलं त्यांचं जे टार्गेट आहे 25% GDP हे त्यांचं टार्गेट आहे, ते त्यांनी अजून अचीव नाही केलं. ओके, तर नाऊ वी वेर स्पेंट ओनली 13% ऑफ GDP ॲज अ कॅपिटल फॉर्मेशन इन इंडियन ॲग्रिकल्चर इन 2009-10. 2009-10 मध्ये आपलं GDP किती होतं? 13% होता. ओके, जरी आपलं टार्गेट 25% GDP असलं तरी आपण ते अचीव नाही करू शकलो आणि आपण आपलं 2009-10 मधला GDP किती आहे? 13% आहे. 13% आपलं GDP आहे. ओके, देन क्रिएशन ऑफ कॅपिटल गुड्स इज नेसेसरी फॉर रेझिंग द प्रोडक्टिव्हिटी एक्झिस्टिंग रिसोर्सेस अँड द रिलायझिंग द लॉंग टर्म ग्रोथ पोटेन्शियल. जर तुम्हाला कॅपिटल किंवा जे गुड्स आहेत ते जर क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? म्हणजे जर तुम्हाला मनी क्रिएट करायचे असतील किंवा तुम्हाला कॅपिटल हवं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की तुमचं जे प्रोडक्टिव्हिटी आहे क्रॉपची किंवा जे तुम्हाला इल्ड मिळणार आहे ते तुम्हाला इन्क्रीज करावं लागेल बाय युझिंग व्हेरियस एक्झिस्टिंग रिसोर्सेस. जे तुमच्याकडे व्हेरियस जे रिसोर्सेस आहेत किंवा ज्या फॅसिलिटीज आहेत, जसं फॉर एक्झाम्पल इरिगेशन, जे काय मॅन्युअर्स फर्टिलायझर्स, हे यूज करून तुम्हाला काय करावं लागेल की तुमची जी फार्मची प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल आणि ती वाढली तरच तुमचं ऑटोमॅटिकली तुमचं इल्ड वाढलंय म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? कॅश मिळणार आहे, तुम्हाला मनी मिळणार आहे किंवा तुमचं कॅपिटल
वाढणार आहे, तुमचं GDP वाढणार आहे. ओके, तर हे आहे की क्रिएशन ऑफ कॅपिटल किंवा कॅपिटल इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी रेज करावी लागेल किंवा वाढवावी लागेल बाय युझिंग व्हेरियस एक्झिस्टिंग रिसोर्सेस. जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत ते यूज करून तुम्हाला तुमचं प्रॉफिट वाढवावं लागेल. देन पुढे काय म्हटलंय की पब्लिक इन्व्हेस्टमेंट रिड्युसेस द रुरल पॉवर्टी थ्रू द इम्प्रूव्ड growth of agriculture production, agribusiness, and the role non-rural farm implement lower food prices. Okay. इथे काय सांगितलं की तुम्ही पब्लिक इन्व्हेस्टमेंट करा. पब्लिक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचं काय होईल की रुरल पॉवर्टी जी गरिबी आहे ती तुमची दूर होईल. इज अ कॅपिटल फॉर्मेशन इन इंडियन ऍग्रिकल्चर रिअली डिक्लाइन. म्हणजे जस्ट आपल्याला एक क्वेश्चन म्हटलंय की किंवा जे आपलं कॅपिटल फॉर्मेशन आहे किंवा जे आपल्याकडे मनी व्हॅल्यू आहे ते काय की आपल्या कमी होत आहेत का, आणि कमी होत असला तर त्या का होत आहेत किंवा त्याचे रिझन्स काय आहेत की तुमचं कॅपिटल तुम्हाला कमी मिळते. हाऊ अँड व्हॉट वी एक्सटेंट हॅज अफेक्टेड द ग्रोथ ऑफ ऍग्रिकल्चर, आणि त्याचा ऍग्रिकल्चरच्या ग्रोथवरती काय इम्पॅक्ट होतोय. ओके, इज अ कॅपिटल फॉर्मेशन इन इंडियन ऍग्रिकल्चर इज रिअली डिक्लाइन. तर याचं एक आन्सर आहे की हा म्हणजे हा एक क्वेश्चन होता, तर हा एक क्वेश्चन आहे जो ऍट अ सेंटर स्टेजला ऍज अ स्पीकर डिबेट म्हणून तुम्ही करू शकता, केला गेला इन 1980 मध्ये. ओके, म्हणजे आपलं कॅपिटल फॉर्मेशन आहे किंवा आपली जे मनी व्हॅल्यू आहे त्या डिक्लाइन का होत आहेत किंवा त्याचा ऍग्रिकल्चरवर काय इम्पॅक्ट होत आहे. ओके, तर दिस क्वेश्चन हॅव बीन ऍट द सेंटर स्टेज ऑफ द डिबेट ऑन द late 1980. Okay, the study after redefining and reinsisting in the capital formation in agriculture. जेव्हा हा तुम्हाला क्वेश्चन पडला की तुमचं कॅपिटल फॉर्मेशन तुमचं डिक्लाइन होतंय, तर त्याचं तेव्हा त्यांनी स्टडी केला. रिडिफायनिंग किंवा रिएस्टिमेटिंग जे काही सगळे जे ट्रेड्स आहेत, फॅक्ट्स आहेत ते कॅपिटल फॉर्मेशनचं तेव्हा स्टडी केला. तेव्हा त्यांना कन्क्लुजन काय मिळालं, कंक्लूड दॅट the situation is definitely not good but not as alarming as it sometimes made out to be. म्हणजे त्यांना कन्क्लुजन जेव्हा त्यांनी स्टडी केला तर आपलं कॅपिटल का कमी होत आहे, तर त्याचं त्यांना स्टडी केल्यानंतर त्यांना असं भेटलं की त्यांनी कंक्लुजन काढलं की द सिच्युएशन जी काही आपली सिच्युएशन आहे, आपलं टार्गेट होतं की आपल्याला 25% GDP बघायचं होतं, तर आपल्याला किती मिळालं 13% GDP आपल्याला आतापर्यंत आहे. आता तरी तर खूपच झालाय कमी. तर 2009-10 मध्ये किती होता, 13 होता. तर त्यांना कन्क्लुजन काय मिळालं की जी काही ती कंडिशन आहे विच इज नॉट गुड, ती नॉट गुड आहे, पण गुड नव्हती. दिस बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग द शेअर रोल अँड प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन एग्रिकल्चर ओव्हर अ टाइम. आणि ते तुम्ही कधी इन्क्रीज करू शकताय, तुम्ही काय करा की तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही ते काय करा की पब्लिक सेक्टर्समध्ये किंवा पब्लिक सेक्टर्समध्ये फक्त न करता तुम्ही काय करा की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट करा ओव्हर अ टाइम. ओके, तर हे त्यांना म्हणायचं आहे. दिस इज ओनली गोज अँड सजेस्ट दॅट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर हॅज बीन इन्क्रीजली सिग्निफिकंटली बाय अदर टर्म्स अँड ट्रेड. आपण फक्त काय म्हटलं की ओव्हरऑल याचं सगळ्यांचा कंटेंट काय आहे की आपला 2009 मध्ये जवळजवळ आपले 70% जे आपण काय की ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहे, आणि इंडियाचं टार्गेट होतं की त्या इयरला 2009-10 आपल्याला 25% GDP आपलं टार्गेट होतं, पण आपण किती GDP 13% GDP आपण अचीव करू शकलो. ओके, आणि जर आपल्याला आपलं कॅपिटल वाढवायचं असेल किंवा मनी व्हॅल्यू इन्क्रीज करायची असेल तर आपल्याला आपलं काय केलं पाहिजे, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. ओके, हे सगळ्यात सांगितले. त्यानंतर काय सांगितले की लेट 1980 मध्ये काय होतं की एक आपल्याला क्वेश्चन किंवा आपला एक प्रॉब्लेम होता की आपलं कॅपिटल फॉर्मेशन का इन्क्रीज नाही होत किंवा का डिक्लाइन झालंय. कारण काय करत होतं की आपण फक्त पब्लिक सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत होतो, पण जेव्हा त्यांनी याचा सगळ्याचा स्टडी केला तेव्हा त्यांना काय मिळालं की ते आपण काय करायला पाहिजे की आपलं जे मनी आहे किंवा त्याचं इन्व्हेस्टमेंट आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण करायला पाहिजे. ओके, ॲग्रिकल्चरचं. तर काय होईल की आपलं इन्व्हेस्टमेंट वाढेल किंवा आपलं जे कॅपिटल आहे ते आपलं वाढेल. देन दिस मीटिंग किंवा दे सायंटिस्ट जे असतील त्यांनी सजेस्ट केलं की प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर, तर तेही करा म्हणजे तुमचं कॅपिटल वाढेल. ओके, एवढं सगळं. त्याच्यानंतर हे सगळं होतं आपलं कॅपिटल म्हणजे कॅपिटलची डेफिनेशन लक्षात ठेवा आणि थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितली ते बघा. वेल्थ इन द फॉर्म ऑफ मनी ऑर द assets, that is the capital. Then
नेक्स्ट अवेलेबल रिसोर्सेस आहे ऍग्रिकल्चर रिसोर्सेस आहे, दॅट इज द मार्केट. ओके, मार्केट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुम्ही जेवढं जेवढं काही तुमचं हे असेल, व्हेरियस जे प्रोडक्ट्स असतील ते सेल करण्यासाठी तुम्हाला मार्केटची गरज आहे. ओके, तर आपण मार्केट ऍग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन बघणार आहे. इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग कव्हर द सर्व्हिसेस इन्व्हॉल्व्ड इन मुव्हिंग अँड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट फ्रॉम फार्म टू कन्झ्युमर. ओके, इथं काय बघा, इट इज द सर्व्हिस म्हणजे ह्या एक ब्रॉड टर्म आहे. या टर्म मध्ये काय होते की तुम्ही क्रॉप ग्रो करण्यापासून आणि ग्रो केल्यानंतर तुमच्या फार्म पासून तुमच्या फील्ड पासून ते जे काही तुम्ही फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट्स असतील, बाजरा असेल, काही असेल, ते तुम्ही कन्झ्युमर पर्यंत पोहोचवतायत. या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात की ऍग्रिकल्चर मार्केटिंग. ओके, म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट फ्रॉम फार्म टू कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक, ज्या आपल्या फार्मर पासून किंवा फार्म पासून तुमच्या कन्झ्युमर पर्यंत तुमचं जे काही इल्ड आहे ते किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ते सेल करणं, या मोठ्या प्रोसेसला काय म्हणतात की ऍग्रिकल्चर मार्केटिंग. इट इज द सर्व्हिस ऑफ इन्व्हॉल्व द मूव्हिंग अँड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट फ्रॉम फार्म टू कन्झ्युमर. ओके, इट इज अ ब्रॉड टर्म अँड दिस टर्म कन्क्लूड किंवा इन्क्लूड व्हेरियस, म्हणजे फर्स्टली ग्रोविंग करायचं, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करायचं, त्याच्यानंतर ग्रेडिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट किंवा स्टोरेज, किंवा तुमचं जे काही पोस्ट हार्वेस्टिंग व्हेरियस ज्या प्रोसेसिंग असतील, देन डिस्ट्रीब्युशन, ॲडव्हर्टायझिंग अँड द सेल. ओके, या सगळ्या प्रोसेस कशामध्ये येतात, ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये येतात. ओके, जसं फर्स्टली तुम्ही काय करणार आहे की क्रॉप ग्रो करणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचे सगळे इंटरकल्चर ऑपरेशन, व्हेरियस फार्म टेक्निक्स यूज करणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग करणार आहे, हार्वेस्टिंग केल्यानंतर तुम्ही ग्रेडिंग करणार आहे. ग्रेडिंग म्हणजे तुम्ही काय करणार की क्वालिटी डिसाईड करणार आहेत. ओके, ते मग ते व्हेरियस बेसिसवरती असेल, प्रत्येक क्रॉपसाठी ग्रेडिंगचे मेथड्स वेगळे असतात. त्याच्यानंतर तुम्ही पॅकेजिंग करणार आहेत, त्याचं ट्रान्सपोर्ट करणार आहेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहेत, ॲडव्हर्टायझिंग करणार आहेत, आणि तुमचं लास्टली काय करणार आहे की तुमचा प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहेत. ओके, तर दिस इज ब्रॉड टर्म दॅट इज ऍग्रिकल्चर मार्केटिंग विच इन्क्लूड these operations. Okay, then such activities cannot take place without the exchange of information. ओके, तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की आपण मार्केटिंग सच ऍक्टिव्हिटीज कॅनॉट टेक प्लेस, हे नाही होऊ शकत जोपर्यंत तुम्ही काय करत नाही, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड हेविली डिपेंड ऑन द अवेबिलिटी ऑफ द सुटेबल फायनान्स. ओके, मेनली तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला मेनली तुमच्याकडे क्वालिटी असली पाहिजे की यू हॅव टू एक्सचेंज युअर इन्फॉर्मेशन किंवा यू हॅव द टोटल नॉलेज अबाउट द युअर प्रोडक्ट अँड ऑफनली डिपेंड अपॉन द अवेबिलिटी ऑफ सुटेबल फायनान्स. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय मिळेल की तुम्हाला फायनान्स मिळेल किंवा तुमच्याकडे तुमची मनी व्हॅल्यू इन्क्रीज होईल. इट इज द बेस ऑफ मोस्ट ऑफ इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ द कंट्री. ओके, मार्केट इज द बेस ऑफ द इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. देन बघा, इट ब्रिंग्स द मार्केटेबल सरप्लस टू द मार्केट फॉर अ सेल. तर तुम्ही मार्केटमध्ये काय करणार आहेत की मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, म्हणजे तुम्ही तुमची फॉर एक्झाम्पल तुमची शेती आहे आणि तुम्ही तुमची गरज भागवून जे तुमच्याकडे एक्स्ट्रा धान्य राहते, ओके, त्याला काय म्हणायचं, मार्केटेबल सरप्लस. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा भागवून तुमच्याकडे जे धान्य एक्स्ट्रा राहते ते तुम्ही काय करू शकताय, सेल करू शकताय. ओके, दॅट इज द मार्केटेबल सरप्लस. तुमच्या गरजा भागवून जास्त एक्स्ट्राचं जे काय आहे ते तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकताय. देन फार्मर्स विल कीप द पोर्शन ऑफ देअर प्रोड्यूस फॉर अ सेल्फ कन्झम्पशन अँड कॅटल अँड रिमेनिंग पोर्शन आर लेफ्ट टू फॉर सेल. हे आपण म्हटलंय दॅट इज द मार्केटेबल सरप्लस. मार्केटेबल सरप्लस फार्मर्स काय करतात की दे केप देअर सेल्फ कन्झम्पशन, जेवढं त्यांना लागणार आहे किंवा त्यांच्या फॉर एक्झाम्पल त्याच्या कॅटलसाठी वगैरे जेवढं धान्य लागणार आहे ते ठेवून त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा आहे दॅट इज द मार्केटेबल सरप्लस. एक्स्ट्रा आहे, रिमेनिंग पोर्शन विच इज आर लेफ्ट फॉर अ सेल, ते सेल करतात मार्केटमध्ये. ओके, देन बघा की द इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. ऍग्रिकल्चर मार्केटिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे. ओके, तर मार्केट तुम्हाला काय करते की इट इज द प्रोव्हाइड द रॉ मटेरियल. ओके, तर मेनली आपण ऍग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय मिळते की रॉ मटेरियल मिळत आहे. देन ऑल्सो प्रोव्हाइड द फूड ग्रेन्स. ओके, मार्केटमध्येच आपल्याला फूड ग्रेन्स मिळतील. देन इट इज द बेस ऑफ एक्सपान्शन ऑफ इंटरनल मार्केट. ओके, हा मार्केट हा बेस आहे जर तुम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये मार्केटिंग करायचं असेल तर. देन इट इज ऑल्सो हेल्प्स इन एक्सपान्शन ऑफ इंटरनॅशनल मार्केट. जर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये
सेलिंग करायचं असेल तर मार्केट इज द बेस. देन बघा की वेन मार्केटेबल सरप्लस फूड इन एक्सेस ऑफ डिमांड ऑफ द कंट्री कन्सिडरेबल. जर ते सांगितलं की जर कंट्रीकडं मार्केटेबल सरप्लस असेल म्हणजे तुम्ही तुमच्या सेल्फ कन्झम्पशन तुम्ही किंवा कॅटलचं कन्झम्पशन भागवून तुमच्याकडे जर एक्स्ट्रा राहत असतील तर आपली जी कंट्री आहे तर तुम्ही काय करू शकताय, तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये तुमचा माल एक्सपोर्ट करू शकताय. ओके. देन at present most of the farmers sell their produce through the village level market fairs. ओके. तर बरेच फार्मर्स असे असतात की ते काय करतात की देअर प्रोडक्ट सेल देअर प्रोड्यूस थ्रू द विलेज लेवल. म्हणजे जर आपलं मोठ्या प्रमाणात आपलं इल्ड नसेल तर ते काय करतात की त्यांच्या लेवलला म्हणजे मार्केट लेवलला किंवा व्हेरियस फेअर्सला किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ते सेल करून टाकतात. ओके. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. ओके. ऍग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की इट इज अ सर्व्हिस ऑफ इन्व्हॉल्विंग मुव्हिंग अँड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट फ्रॉम फार्म टू कन्झ्युमर. ओके. म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट आहे तो फार्म म्हणजे फार्मर पासून कन्झ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत ज्या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात ते सगळं कशात येतं, ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये येतं. ओके. आणि त्या प्रोसेस कुठल्या ग्रोविंग, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट, देन डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा सेल असेल. ओके. तर ही एक ब्रॉड टर्म आहे दॅट इज द ऍग्रिकल्चर मार्केटिंग. देन कन्सेप्ट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. It is an efficient way by which the farmers can dispose their surplus produce at fair and reasonable prices. Okay. तर ऍग्रिकल्चर मार्केटिंग आता आपण जे म्हणतोय तेच आहे सगळं. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की इट इज अ एफिशियंट वे बाय विच फार्मर्स कॅन डिस्पोज देअर सरप्लस. म्हणजे त्यांच्याकडे जे एक्स्ट्राचं आहे धान्य किंवा मार्केटेबल सरप्लस ते काय करतात की सेल करतात ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये फॉर देअर रिजनेबल प्राइसेस. म्हणजे त्यांना जी प्राइस रिजनेबल असेल त्या प्राइसला ते त्यांचे जे प्रोडक्ट्स असतील ते सेल करतील. देन बघा की व्हेरियस डेफिनेशन तुम्हाला सांगितलेत. फर्स्ट जी डेफिनेशन सांगितली ती लिहिली तरी चालेल किंवा इथं 2-3 डेफिनेशन सांगितलेत ऍग्रिकल्चर मार्केटिंग, त्यातले तुम्ही कुठलीही लिहू शकताय. ओके. तर फर्स्ट बघा की ऑल दोज ऍक्टिव्हिटीज विच आर मोस्टली रिलेटेड टू द प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, स्टोरिंग, ट्रान्सपोर्टिंग, सेलिंग अँड द ऍग्रिकल्चर प्रोडक्ट. ओके. ते स्वतःच आहे काय की ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय आहे की दोज ऍक्टिव्हिटीज ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड होतात तुमचं जे प्रोडक्ट आहे फार्म पासून कन्झ्युमर पर्यंत ज्या होतील सगळ्या स्टोरिंग, ग्रेडिंग, ट्रान्सपोर्ट, सेलिंग, ऍडव्हर्टायझिंग हे सगळं ह्याच्यात होते. देन व्हेरियस जे सायंटिस्ट आहेत त्यांनी बऱ्याच डेफिनेशन तुम्हाला ऍग्रिकल्चर मार्केटिंगच्या दिल्यात. तर कुठलीही एखादी डेफिनेशन तुम्ही बघा. ऍग्रिकल्चर मार्केटिंग कंप्राइजिंग ऑल द ऑपरेशन इन्व्हॉल्व्ड इन द मुवमेंट ऑफ द फार्म प्रोड्यूस from the producer to the ultimate consumer. ओके. तर हे सगळं एखादी कुठलं डेफिनेशन बघा तुम्ही ऍग्रिकल्चर मार्केटिंग. ठीक आहे. तर हे सगळं तुमचं हे काय होतं की लँड रिसोर्सेस होते, ऍग्रिकल्चर रिसोर्सेस. तर तुम्हाला ऍग्रिकल्चर रिसोर्सेस वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आलाय. तुम्ही लास्ट इयरचं क्वेश्चन पेपर बघाल तर बघा की आपण ऍग्रिकल्चर अवेलेबल रिसोर्सेस इन इंडिया बघितले. ओके. तर बघा लँड. ओके. लँड फर्स्ट आपलं लँड, वेदर, इरिगेशन, लेबर, कॅपिटल इन मार्केट. ओके. दीज ऑल थिंग्स आर ऍग्रिकल्चर रिसोर्सेस अवेलेबल इन मार्केट. ओके. तर प्रत्येकाची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची किंवा त्याचं थोडंफार इन्फॉर्मेशन आहे बघा. तर फर्स्टली आपण बघितले ऍग्रिकल्चर लँड. ऍग्रिकल्चर लँड that is the definition आपण बघू. ऍग्रिकल्चर लँड म्हणजे काय की इट इज द टिपिकल लँड डेव्हलप टू द ऍग्रिकल्चर, पर्टिक्युलरली रेअरिंग ऑफ द लाईव्हस्टॉक, प्रोडक्शन, क्रॉप्स अँड द प्रोडक्शन प्रोड्यूस टू द फूड फॉर द ह्युमन्स. ओके. तर ऍग्रिकल्चर लँड म्हणजे काय की टिपिकली हे लँड आहे की ते ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे किंवा त्याच्यावरती ऍग्रिकल्चर क्रॉप्स ग्रो करतात किंवा लाईव्हस्टॉक त्याच्यावरती तुम्ही रेअरिंग करू शकताय. ओके. तर आपण नेक्स्ट बघितलं इरिगेशन. इरिगेशन दॅट इज द आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द सॉइल. ओके. देन वेदर म्हणजे काय, इट इज अ स्टेट ऑफ अटमॉस्फिअर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस अँड टाइम. देन बघा की आपण सीझनचं डेफिनेशन बघितलंय. सीझनचं पण इम्पॉर्टंट आहे. त्यातलं बघा की जे सीझन्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले मंथ ऑकर होतात. ओके. कुठले मंथ असतात, कुठल्या सीझनमध्ये कुठले मंथ येतात ते टेम्परेचर किंवा जे मेजर दिले तेवढं तुम्ही बघितलं तरी चालेल. ते
हायलाइट केलेले पॉइंट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर 4 सीझन्स बघितले. त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ॲग्रोक्लायमॅटिक झोन. ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स कोणी दिलेत की प्लॅनिंग कमिशननं दिलेत 1989ला आणि ते किती होते? 15 होते. ओके, तर 15 पर्टिक्युलर तुम्हाला ती नावं यायला पाहिजे किंवा तुम्हाला इनलिस्ट पण असू शकतं की तुम्ही इनलिस्ट करा ते. ओके, तर त्यातले जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्यात लिहिलंय तर ते बघा तुम्ही. त्याच्यानंतर लेबर, नेक्स्ट रिसोर्स आहे दॅट इज द लेबर. ॲग्रीकल्चर लेबरची डेफिनेशन आपण मगाशीच बघितली. हू वर्क्स इन ॲग्रीकल्चर ऑर अलाइड ॲक्टिव्हिटीज फॉर द होल पार्ट ऑफ द इयर ऑर द इन रिटर्न टू कॅश. ओके, तर हे ॲग्रीकल्चरची लेबरची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. त्याच्यावरती क्वेश्चन असते किंवा तुम्हाला असं डेफिनेशन असते जसं की लँडलेस लेबर, परमनंट लेबर, डेफिनेशन असू शकतात, टेम्पररी लेबर. तर हे क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. तर मेनली लँडलेस ॲग्रीकल्चर आणि स्मॉल अँड मार्जिनल लँड ओनर ह्या 2 मेन टाईप आहेत. आणि लँडलेस ॲग्रीकल्चर अगेन डिवायडेड इंटू परमनंट लेबर अँड द टेम्पररी लेबर. आणि स्मॉल अँड मार्जिनल लेबर हॅव्हिंग 3 टाईप किंवा 3 सबग्रुप दॅट इज कल्टिवेटर, शेअर क्रॉपर्स आणि लीज होल्डर. ओके, हे आपण मगाशी बघितलं होतं. ओके, आणि नेक्स्ट रिसोर्स आहे दॅट इज द कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? मनी. जे पैसे आहेत ते वेल्थ इन द फॉर्म ऑफ मनी ऑर अदर ॲसेट. ओके, तर हे थोडंसं आत्ताच आपण बघितले तर कॅपिटलची डेफिनेशन आणि ही इन्फॉर्मेशन आपण लिहिली. त्याच्यानंतर लास्ट रिसोर्स आहे आपला दॅट इज द मार्केट. ओके, मार्केट आणि मार्केटमधलं जे मार्केटची ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय हे थोडेसे इम्पॉर्टंट सांगितले आणि कन्सेप्ट आणि डेफिनेशन पाहिजे. ओके, हा सगळा क्वेश्चन तुम्हाला असणार आहे की ॲग्रिकल्चर रिसोर्सेस अवेलेबल इन इंडिया. ठीक आहे, तर आपला हा 8 नंबरचा चॅप्टर कम्प्लीट झाला ॲग्रिकल्चर रिसोर्सेस.